नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचा 1 वाजता आणि आपण पाहता एकच्या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी महायुती संदर्भातली. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय. होय, कारण महानगरपालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत आणि तशी चाचपणीही सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती मिळते. एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतेय, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र महापालिका निवडणुका लढण्यावर ठाम असल्याचं समजतंय. मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे. पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू. शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे. शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला. त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील. पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत. दरम्यान शिंदेसेना ही स्वबळावर लढण्याचा इशारा देण्यात आलाय. शिंदेसेना ही स्वबळावर लढेल असं संजय शिरसाट म्हणतात. मंत्री संजय शिरसाटांनी भाजपला आता इशारा दिला. भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी लढावं, मात्र शिंदेसेना ही स्वबळावर लढण्यासाठी सक्षम असल्याचं शिरसाटांचं म्हणणं आहे. काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. पुढच्या बातमीकडे. शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे. त्याला कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलं. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिलाय. महाराष्ट्राला जसं विधानसभेत यश मिळालं तसं यश पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण काम करणारे लोक आहोत. घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लोक केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला. देवही त्यांना क्षमा करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी आता टीकास्त्र सोडलंय. तसंच धस आणि वाल्मिक कराड एकच असल्याचंही त्यांनी म्हटलंय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही. सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीची बातमी वाचून धक्काच बसला. मात्र सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. धस मुंडे भेट झाली आणि त्यानंतर आता त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटतात. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं. नक्की महाराष्ट्रात काय चाललंय हे कळत नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे. आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. आणि आता बातमी कोकणात कारण कोकणातील उद्धव ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राजन साळवींनंतर आता भास्कर जाधव शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगतायत. या संदर्भात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंतांनी भास्कर जाधव वरिष्ठ नेते आहेत, पक्षात ते आल्यास त्यांचं स्वागतच असल्याचं म्हटलंय. त्यामुळे भास्कर जाधवही शिंदे गटात जाणार का याची चर्चा रंगतीये. विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत, त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी
त्यांनी काय विचार करावा काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. शिवसेनेची काँग्रेस झाल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता भास्कर जाधव काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढच्या बातमीकडे. महायुतीमध्ये आणखी एक वाद रंगतोय, तो सिल्लोडमध्ये. होय, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवरच हल्लाबोल केलाय. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं दानवे म्हणतात. तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळात ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेल्याचा हल्लाबोलही दानवेंनी केला. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव ना, महात्मा गांधीचं नाव ना, श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव ना, पंडित नेहरूचं नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं गायचं कोणाचं? की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टाने काल स्थगित दिली. पुढची बातमी. न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या दादरमध्ये घडली आहे. बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलंय. हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी PMPMLच्या ताफ्यात लवकरच 1000 नवीन बस समाविष्ट केल्या जातील. PMRDनं 500 बस खरेदीचा निर्णय घेतलाय. पालिकेला देखील 500 बस उपलब्ध करून देणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर, तसंच पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच नवीन टर्मिनस येणार आहे. ऑक्टोबर अखेरीस हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं होईल. जोगेश्वरी टर्मिनसचं काम 70% पूर्ण झालं असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधले जात आहेत. भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवणार असल्याचंही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झालेत. रस्त्यावर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागल्यात. खेड ते सिन्नर रोडच्या एका लेनचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होतीये. मात्र कॉन्ट्रॅक्टरकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. राजकीय पक्ष RTI कक्षेत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना RTI कायद्याच्या कक्षेत आणण्याची याचिका करण्यात आली आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयानं अतिक्रमणाबाबत एक विशेष टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात सरकारी किंवा इतर जमिनींवर अतिक्रमण केल्यानंतर लोकांना मोफत घरं मिळतात. त्यामुळे संवैधानिक धोरणानुसार याला परवानगी आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. धारावीतील रहिवाशांना चांगलं घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकारता येणार आहे. धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचे प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. न्यायालयीन आदेशानंतर कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाई होणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे खोटे सही शिक्के वापरत महारेराचं प्रमाणपत्र मिळवत शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. संबंधित बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र रहिवाशांच्या पुनर्वसन करता येणार नसल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलंय. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. सध्या ज्या लाडक्या बहिणींकडे कार आहे त्यांची पडताळणी सुरू आहे. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल. त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील. CBSE बोर्डाच्या 10वी-12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर CCTVद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवर 1,01,916 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय। प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे। संभाजीनगरातील दिल्ली गेट परिसरात एका जिमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। त्यात संपूर्ण जिम जळून खाक झाली आहे। चित्रपटाची कथा वाटावी अशी एक चोरी उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे। उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये 6 चोरांच्या एका टोळीनं विजयवाड्यातल्या ॲपल कंपनीचं गोदामच लुटलंय। त्यानंतर पुन्हा यूपीत जाऊन या चोरांनी आयफोन विकले। मात्र आंध्रच्या पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलं। या चोरांकडून तब्बल 273 मोबाईल, इयरफोन्स आणि मॅकबुक ताब्यात घेण्यात आले। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडलाय। त्यानं बँकेकडून 5 कोटी रुपये काढत ग्राहकांना लुटलंय। या प्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केलं। त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली। कल्याणात 2 तरुणांवर चाकू हल्ला झालाय। दुचाकीचा कट लागण्यावरून झालेल्या वादातनं एकानं 2 तरुणांवर चाकू हल्ला केला। ही घटना कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेल जवळ घडली आहे। चाकू हल्ला करणारा तरुण पसार झालाय। ही घटना सीसीटीव्हीत मात्र चित्रित झाली आहे। पुण्यात सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानं यावेळी त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या। तसंच सदर आरोपीनं गेल्या 5 महिन्यात 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचं समोर आलंय। पुण्यात जीबीएस बाधित गावांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे। यासाठी 606 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय। प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारले जातील। 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेलं पाणी थेट धरणातून दिलं जातं। नागपुरात जीबीएसचा पहिला बळी केलाय। 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ही व्यक्ती नागपूरच्या पारडी शिवारात वास्तव्यास होती। श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 11 फेब्रुवारीला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। चिली देशातील पटगोनिया इथं समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला एका व्हेल माशानं गिळलं। मात्र आश्चर्यकारकरित्या तो मृत्यूच्या दाढेतून परतलाय। तरुणाला व्हेलनं गिळलं, मात्र काही वेळातच व्हेल माशानं या तरुणाला तोंडातून बाहेर फेकलं। केसरीचे संस्थापक अध्यक्ष केसरीभाऊ पाटलांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। भारतीय पर्यटन क्षेत्रात आपला एक ठसा उमटवत केसरीला जगविख्यात कंपनी म्हणून त्यांनी नावारूपास आणलं। त्यांना पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ म्हणूनही संबोधलं जातं। अमेरिका त्यांचं महाशस्त्र भारताला देणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 फायटर जेटचा पुरवठा करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे पाकिस्तानचा मात्र जळफाट झालाय। हा निर्णय एकांगी आहे अशी कोल्हेकुई पाकिस्ताननं केली आहे। बातमी महत्त्वाची आहे। तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडल्याचं पाहिलं नसेल, मात्र मुंबईत खरंच पैशांचा पाऊस पडलाय। मुंबईतल्या म्हाडा ऑफिसमध्ये हा नोटांचा पाऊस पडला। म्हाडाच्या मांद्रेतल्या हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये थेट नोटाच उधळल्या। एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिन बाहेर आली। तिनं तिथं ते अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या। म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला हकलून लावलं। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मला अटक करा। कायदेशीर पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ, जॉईंट सीओ म्हाडा। ह्या माणसांनी गरीब लोकांना नाही थांबवायचं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय। ह्या उमेश वाघनी 20 वर्ष गरीब लोकांना घरं दिलेली नाहीयेत। त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे। तुम्हाला कुठे रूम पाहिजेत? ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये, बँड्रामध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत।
कुठे रूम पाहिजे? 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीए ची पैसे द्यायची एक रक्कम एजंट